लग्न प्रेमापोटी झालं की धर्मासाठी हे आता ठरवणार कोण? तर सरकार. आणि जर तुम्ही स्वतःहून चौकशीने धर्म बदलायचं ठरवलं तरी त्याआधी 2 महिने अगोदर जिल्हा अधिकाऱ्याला कळवावं लागणार, नाहीतर तुमचं धर्मांतर कायद्याच्या नजरेत रद्द ठरेल. महाराष्ट्रात नुकताच एक असा कायदा लागू झालाय जो थेट तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, तुमच्या लग्नात आणि तुमच्या श्रद्धेत डोकावतो. समर्थक म्हणतात की महिलांच्या आणि आदिवासींच्या सुरक्षेचं ढाल आहे, तर विरोधक म्हणतात की सरकारचं शयन कक्षापर्यंत पोहोचलेलं नियंत्रण आहे. नेमकं खरं काय? सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज. तुम्ही पाहताय कसं काय. गोष्ट सुरू होते 2022 पासून. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यात लव जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतराविरोधात ठिकठिकाणी मोर्चे निघत होते. त्या काळात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सभागृहात हा मुद्दा उचलून धरला. तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात जाहीर केलं की राज्यात फसवणूक, लग्न लावून सक्तीने धर्मांतर घडवण्याचे प्रकार समोर येत आहेत आणि सरकार त्यावर गप्प बसणार नाही. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन झाली. पुढे सत्तांतर झालं. समितीचा अहवाल कधी पूर्ण सरकारासमोर आलाच नाही, पण मुद्दा मात्र थंड पडला नाही. पुढे मार्च 2026 मध्ये या विषयाला औपचारिक स्वरूप मिळालं. 5 मार्च 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाने कायद्याच्या समुद्याला मंजुरी दिली. 16 मार्च 2026 रोजी ग्रामविकास राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक विधानसभेत मांडलं आणि ते आवाजी मतदानाने मंजूर झालं. आणि अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी होऊन 30 जुलै 2026 रोजी राज्यपत्रात प्रसिद्धी झाल्यानंतर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हा कायदा राज्यभरात लागू झाला. आता या कायद्यात नेमकं आहे तरी काय ते सविस्तर बघूया. तर सगळ्यात आधी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या कायद्याखालील सगळे गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरवण्यात आले. म्हणजे पोलिसांना वॉरंटीशिवाय थेट अटक करता येते आणि आरोपीला सहजासहजी जामीन मिळणार नाही. तपास किमान पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फतच होईल अशी तरतूद ठेवण्यात आली. सर्वसाधारण फौजदारी गुन्ह्याच्या तुलनेत ही तरतूद खूपच कडक मानली जाते, कारण साधारणपणे इतक्या कठोर कलमांचा वापर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यासाठीच केला जातो. शिक्षेबाबत बोलायचं झालं तर सरकारने प्रकरणानुसार वेगवेगळे टप्पे ठरवले. जबरदस्तीने, फसवणूक, दबाव किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवलं तर 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 ते 5 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. पण जर पीडित व्यक्ती अल्पवयीन, महिला किंवा असुनिश्चित जाती जमाती असेल तर शिक्षा 4 ते 7 वर्षापर्यंत आणि दंड 5 लाखापर्यंत जातो. फक्त धर्मासाठीच केलेलं लग्न किंवा लग्नाचं आमिष दाखवून केलेलं धर्मांतर सिद्ध झालं तरी 7 वर्षापर्यंत जेल आणि 5 लाखांचा दंड. एकाच वेळी 2 किंवा अधिक जणांचा सामूहिक धर्मांतर घडवलं तरी ही शिक्षा लागू होते. आणि जर हाच गुन्हा एखाद्याने पुन्हा केला तर शिक्षा थेट 10 वर्षापर्यंत आणि दंड 7 लाखापर्यंत वाढतो. यात एखादी संस्था किंवा धार्मिक संघटना सामील आढळली तर तिची नोंदणी रद्द होते, सरकारी मदत बंद होते आणि संस्था चालकांना स्वतंत्रपणे 7 वर्षाची शिक्षा आणि 5 लाखांचा दंड होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा कायदा फक्त जबरदस्तीच्या धर्मांतरापुरता मर्यादित नाही. जर एखाद्याला स्वतःच्या इच्छेनं पूर्णपणे स्वखुशीने धर्म बदलायचा असेल तरी त्याला प्रशासकीय प्रक्रियेतून जावावं लागतं. धर्मांतराच्या 60 दिवस आधी जिल्हा अधिकाऱ्याकडे किंवा संबंधित प्राधिकरणाकडे लेखी पूर्वसूचना द्यावी लागेल. ही सूचना दिल्यानंतर प्रशासन संबंधित व्यक्तीची पडताळणी करू शकतं, गरज पडल्यास चौकशी करू शकतं आणि धर्मांतर झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत सगळे तपशील सादर करून त्याची अधिकृत नोंदणी करावी लागते. ही नोंदणी झाली नाही तर कायद्याच्या दृष्टीने ते धर्मांतरच रद्द मानलं जातं. म्हणजे त्या व्यक्तीचं धर्मांतर कायदेशीर दृष्टी झालेलंच नाही असं गृहीत धरलंच आहे. साध्या भाषेत सांगायचं तर एखाद्या सज्ञान व्यक्तीने पूर्णपणे स्वतःच्या मर्जीने धर्म बदलला तरी त्याला आधी सरकारला विचारावं लागतं आणि नंतर सरकारकडे नोंद करावी लागते. हीच बाब अनेकांच्या मते वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी ठरते. तक्रार कोण करू शकतं हा प्रश्नही महत्वाचा आहे. पीडित व्यक्तीशिवाय तिचे आई वडील, भावंड, रक्ताचे किंवा लग्नाने जोडलेले नातेवाईकही तक्रार दाखल करू शकतात. आणि कुटुंबाकडून तक्रार आलीच नाही तरी पोलिसांना संशय आल्यास ते स्वतःहून कारवाई करू शकतात. सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी थेट आरोपीवर टाकण्यात आली. धर्मांतर बळजबरीने झालेलं नसून स्वखुशीने झाले हे आरोपीलाच न्यायालयात सिद्ध करावं लागणार आहे. शिवाय शैक्षणिक स्थळांमधून विद्यार्थ्यांचं ब्रेन वॉशिंग करून घडवलेलं धर्मांतरही या कायद्याखाली बेकायदेशीर मानलं जातं आणि धर्मांतराची कागदपत्र तयार करणारा किंवा त्याला मदत करणाराही गुन्ह्यात सहभागी मानलं जाईल. बेकायदेशीर धर्मांतरातून झालेल्या लग्नातून जन्माला येणारं मूल हे आईच्या लग्नापूर्वीच्या धर्माचंच मानलं जाईल
अशी तरतूद यात आहे। आता खरा वादाचा मुद्दा इथे येतो। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दावा केला होता की राज्यात 1 लाखाहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणं घडली आहेत, पण जेव्हा आमदार रईस शेख यांनी महिला अधिकाऱ्यांअंतर्गत याबाबत विचारणा केली तेव्हा संबंधित विभागाच्या आयुक्त आर विमला यांनी अधिकृतपणे स्पष्ट केलं की शासकीय नोंदींमध्ये लव्ह जिहादची कोणतीही नोंद उपलब्ध नाही। समितीचे माजी सदस्य इरफान अली पीरजादे यांनी माध्यमांना सांगितलं होतं की कल्याण ठाणे भागात जेमतेम 29 प्रकरणं कोर्टात नोंदवली गेली होती। म्हणजे ज्या आकडेवारीच्या आधारावर हा कायदा आणण्याची गरज सांगितली गेली तीच आकडेवारी अधिकृत रेकॉर्डवर सापडत नाही। एका बाजूला मंत्री पदावरून 1 लाखांचा आकडा सांगितला जातो आणि दुसऱ्या बाजूला महिला अधिकारात मात्र 0 नोंद दिसते। हा विरोधाभास कायद्याच्या मूळ पायावरच प्रश्नचिन्ह उभं करतो। कायदा नेमका किती मोठ्या समस्येवर उपाय म्हणून आणला गेलाय की समस्यापेक्षा त्याची प्रतिमा जास्त मोठी करून दाखवली गेली, हा प्रश्न इथूनच जन्माला येतो। महाराष्ट्रापूर्वी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड, ओडिशा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, झारखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये असे धर्मांतराविरोधी कायदे आधीच लागू आहेत, पण महाराष्ट्राचा कायदा यापेक्षा 2 बाबतीत वेगळा ठरतो। एक म्हणजे पोलिसांना स्वतःहून कारवाई करण्याचे विशेष अधिकार दिलेत आणि दुसरं म्हणजे पूर्वसूचना कालावधी इतर राज्यातील 1 महिन्यावरून थेट 2 महिन्यांवर देण्यात आलाय। म्हणजे देशातील आधीच्या धर्मांतराविरोधी कायद्याच्या तुलनेतील महाराष्ट्राचा कायदा अधिक कडक आणि अधिक व्यापक अधिकार पोलिसांना बहाल करणारा ठरतो, असं कायदेतज्ञांचं निरीक्षण आहे। कायदा लागू झाल्यानंतर आता राज्यभरातील प्रशासनाला याची अंमलबजावणी कशी करायची याबाबत सूचना दिल्या जात आहेत। जिल्हा अधिकारी कार्यालयांना पूर्वसूचना स्वीकारण्याची आणि नोंदणीची स्वतंत्र यंत्रणा उभी करावी लागणार आहे, तर पोलीस दलाला या नव्या तरतुदीनुसार तपासाचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे। राजकीय पातळीवर बघायचं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीत असूनही या विधेयकाला पाठिंबा दिला आणि हा कायदा कोणत्याही एका धर्माला लक्ष्य करत नसल्याचं स्पष्ट केलं, पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, समाजवादी पक्ष, MIM आणि सिटीजन्स फॉर जस्टिस अँड पीस यांच्यासारख्या संघटनांनी याला विरोध दर्शवला। त्यांचं म्हणणं आहे की या तरतुदीमुळे नागरिकांच्या वैयक्तिक निवडीत सरकार आणि पोलिसांचा हस्तक्षेप वाढेल आणि गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराला धक्का पोहोचेल। विशेषतः आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या सज्ञात जोडप्यांवर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते, कारण नातेवाईकांनी पोलिसात आक्षेप घेतला तरी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि हे प्रावधान कुटुंबाकडून जोडप्याचा छळ करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं, असा आक्षेप विरोधकांनी नोंदवलाय। संविधानाच्या कलम 25 नुसार प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचं आचरण आणि प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार आहे। 1977 सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालात हे आधीच स्पष्ट झालेलं की धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार म्हणजे दुसऱ्याचं जबरदस्तीने धर्मांतर घडवण्याचा अधिकार नव्हे। याच तत्वाचा आधार घेत कायद्याचे समर्थक म्हणतात की अल्पवयीन मुली, महिला आणि आदिवासींच्या शोषणापासून संरक्षण देण्यासाठी असा कायदा आवश्यकच होता। एका बाजूला फसवणुकीने आणि जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला चाप बसवण्याचं ठोस पाऊल, तर दुसऱ्या बाजूला 60 दिवसांची सक्तीची नोटीस, पोलिसांचे अमर्याद अधिकार आणि पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी थेट आरोपीवर टाकणारे तरतूद, या दोन्ही बाजू एकाच कायद्यात एकत्र नांदतायत। समर्थकांना हे संरक्षण वाटतं तर विरोधकांना हे वैयक्तिक स्वातंत्र्यावरचं अतिक्रमण वाटतं। मग तुम्हाला काय वाटतं, हा कायदा खरंच शोषणापासून संरक्षण देतोय की एका वैयक्तिक निर्णयातून सरकारचा हस्तक्षेप वाढतोय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।